हॅलो, मी दामिनी। तर आता पाऊस हा चालू झालाय आणि पावसाळ्यामध्ये गावाकडे एक स्पेशल भाजी मिळते, ती म्हणजे मुठ्यांची भाजी। तर मुठ्यांची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात। तर आमच्याकडे मुठ्यांची भाजी कशी केली जाते ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आता आमच्याकडे मुठ्या आणलेल्या आहेत आणि आईने व्यवस्थित साफ करायला लावले। दोन्ही साईडचे बघा, आई कशी साफ करते, दोन्ही साईडचे पाय काढून घ्यायचे त्याचे, म्हणजे आमच्याकडे त्याला नंग्या म्हणतात। तर ते आपण काढून घेतोय आणि आई अशा प्रकारे मस्तपैकी आई आता साफ करायला लागले मुठे। आणि मळी वगैरे असेल ती व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची आणि त्या मुठ्याच्या पाठीमागे म्हणजे पोटाच्या तिथे हा कोसा असतो, त्याला आमच्याकडे कोसा बोलतात, ते कवर काढून घ्यायचं। आणि अशा प्रकारे सगळे आम्ही मुठे धुवून घेणार आहोत। आणि या भाजीसाठी स्पेशल वाटण म्हणजेच खोबरा आणि जिरा या दोनच गोष्टी लागतात आणि ते वाटण मी आता तयार करायला सुरुवात केली। तर हे वाटण पाट्यावर वाटल्यावर ही वेगळीच एक चव भाजीला मुठ्यांच्या येते, त्यामुळे आम्ही पाट्यावर वाटतो। मुठे वगैरे असतील किंवा कोणती स्पेशल भाजी असेल तर मुठ्यांची भाजी बनवण्यासाठीचे साहित्य स्पेशली मुठे, त्यानंतर ते खोबऱ्याचं वाटण, लसूण, मसाला, काळा मसाला, हळद आणि मीठ। तर आता आपण कढई मस्त तापायला ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल ॲड करणार आहोत, त्यानंतर लसूण टाकणार आहोत। हे आमचं घरचं तेल आहे आणि ह्या तेलाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण टाकलं नाही की सगळीकडे असा फेस येतो, असं वाटतं की दुसरं काय ॲड केलंय काय। तर आता लसूण मस्त तळलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हळद ॲड करतोय, त्यानंतर मसाला आणि आपल्या घरचा मसाला काळा मसाला सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर आता काळा मसाला ॲड करतोय, त्यानंतर तो मसाला व्यवस्थित असं तळून घ्यायचा आणि त्यानंतर आपली भाजी मुठे आपण ॲड करतोय आणि मुठे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, त्या मसाला त्यांना लागला पाहिजे असं पडतळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्सिंग झालं पाहिजे। आणि आपण खोबरं आणि जिऱ्याचं वाटण बनवलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं। हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ सुद्धा आताच ॲड करून घेणार आहोत। आता गरम मसाला आपल्याला टाकायचा असेल, मी एव्हरेस्ट मसाला तो टाकलेला आहे, टेस्ट आणखीन भारी येण्यासाठी। आणि आता झाकण ठेवते 2 मिनटं, म्हणजे वाफू दे। आता वाफलेलं आहे, आता याच्यामध्ये लगेच आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। मिक्सिंग असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच पाणी ॲड करायचं। हे बघा मस्तपैकी वाटतंय ना, एकजीव झालंय त्याला वाटण वगैरे मस्त। आणि याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करतोय। आता आपण हे शिजायला ठेवू 15 मिनटं। 15 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होणार आहे। आपण आता झाकण ठेवू, फुल गॅस ठेवायचा आणि 15 मिनटामध्ये बघा भाजी झालेली आहे मस्त। मुठे आपले झणझणीत मुठे असे रेडी झालेले आहेत। आणि आपली मुठ्यांची भाजी झणझणीत अशी बनवून झालेली आहे आणि रस्सा सुद्धा मस्त अप्रतिम झालेला आहे, टेस्ट एक नंबर आलेली आहे। तर चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्यासाठी बाय बाय।